ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावरती आपण चर्चा करतोय. साताऱ्याहून सध्या आपल्यासोबत संदीप आहेत. बोला संदीप, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. संदीप साताऱ्यावरून बोलतोय. बोला संदीपजी. माझं व्यवसाय आहे, इंजिनियर आहे आणि मी 2005 मध्ये व्यवसायासाठी वास्तू बांधली गाडीशी एरियामध्ये आणि तिथे मी व्यवसाय माझा चालू केला. तर तेव्हापासून मला माझ्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही म्हणावी अशी. आणि पूर्वेला वास्तू बांधलेली आहे. ईशान्येच्या कोपऱ्यामध्ये दरवाजा आहे. बरं. आणि उत्तरेला एक तोंड करून पूर्वेला तोंड करून आहे. स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं? घरच्या लोकांचा स्वयंपाक घर तुमचं? व्यवसाय. अच्छा, व्यवसायाच्या जागी राहत नाही ना तुम्ही वरती? हा बरं. आता तुम्ही बसताना कुठे तोंड करून बसता? पूर्वेला तोंड करून नैऋत्येच्या कोपऱ्यात बसतो. बरं. नैऋत्य कोपरा काही तुम्ही उंच वगैरे केला का? तो आहे तसंच जमीन लेवलने? थोडंसं इंचभर फक्त उंच आहे. बरं. ईशान्य कोपऱ्यात नाही एंट्री तुमची जेव्हा होती तेव्हा ईशान्याला अजिबातच सोडलं नाही का? थोडंफार सोडलंय? काय ईशान्येला? दरवाजा जो तुमचा आहे म्हटलात, तर त्या ईशान्येपासून थोडीशी जागा सोडून आहे का कट टू कट ईशान्येला आहे? नाही, ईशान्येच्या कोपऱ्यात उत्तरेला साईडला तोंड करून जो दरवाजा आहे तो एक 6 इंच सोडून आहे. बरं. आणि पूर्वेच्या अगदी कॉर्नरला टच करून एक 4 इंच सोडला आहे. बरं. पूर्वी म्हणजे हे जे तुम्ही ऑफिस घेतलंय हे तळ मजल्यावर आहे का वरच्या मजल्यावर आहे? बरं. अधोग म्हणजे तुमच्या तळ म्हणजे खाली उतरून वगैरे जायचं नाही ना? जमीन लेवललाच आहे ना? नाही, जमिनीपासून जे बाहेरची जी जमीन आहे त्याच्यापेक्षा 1 फूट इमारत उंच आहे. उंच आहे. हा ओके. बरोबर. हा बोला ना. 1 फूट उंच आहे. ओके ओके ठीक आहे. ओके. संदीपजींचा प्रश्न कळलाय की त्यांनी जर बघितलं तर त्यांच्या वास्तूचा जो दरवाजा आहे तो ईशान्य तो अतिशय उत्तम आहे. ते बसतात पण नैऋत्य कोपऱ्यामध्ये. आणि त्यांना आपण विचारलं की नैऋत्य कोपरा त्यांनी थोडा उंच केलाय तर तोही केलाय. पण आता ऍक्च्युली जोपर्यंत आपण ती प्रत्यक्ष वास्तू पाहत नाही, जमिनीखाली जे स्ट्रेस असतात, मागं आपण आपल्या काही कार्यक्रमांमध्ये काही रॉड्स दाखवले, ते रॉड्स आपण लावतो, त्यानंतर आपण हातावरती मागे एक एनर्जी आपण चेक केली, तर तशा पद्धतीचे जोपर्यंत आपण वास्तूच्या जमिनी खालचा जिओपॅथिक स्ट्रेस चेक करत नाही तोपर्यंत खरं तर संदीपजी या गोष्टींचं उत्तर देणं खूप अवघड आहे. तुम्ही तुमच्या तिथल्या स्थानिक व्यक्तीला, वास्तुतज्ञाला दाखवून या बाबतीत मार्ग काढू शकता. पण त्यावरती तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही एक करा की तुम्ही जे आता पूर्वेला तोंड करून बसताय तर त्याच्याऐवजी जर तुम्हाला उत्तरेला तोंड करून बसता येत असेल तर ते फार उत्तम होईल. जर तुम्ही उत्तरेला तोंड करून बसत असाल तर ते उत्तम राहील. आणि उत्तरेला बॅक साईडला तुम्ही एक पूर्णाकृती बालाजीचा फोटो लावा. आणि जर तुम्हाला उत्तरेला बसता येणं शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेला जरी तोंड करून बसत असला तरी तुमच्या दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून तुम्ही एक बालाजीचा पूर्णाकृती फोटो लावा. आणि क्रिस्टल बॉल मिळतो, एक क्रिस्टल बॉल, तो एक क्रिस्टल बॉल तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी डोक्यावरती टांगून ठेवा. याशिवाय तुम्ही तुमच्या म्हणजे जे ती जी वास्तू आहे त्या वास्तूच्या फरशा पुसताना त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाका. हे नेहमीप्रमाणे आपण सांगतो, मीठ टाका. आणि त्याशिवाय एकदा वास्तू चांगल्या व्यक्तीला दाखवून घ्या, त्याच्यामध्ये मार्ग निघू शकतो. आणि त्याशिवाय तुमची पत्रिकाही पाहणं गरजेचं आहे, कारण ग्रह आणि गृह या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि नुसतीच तुमची वास्तू व्यवसायाची बघून चालणार नाही, तर त्याबरोबर तुमची राहती वास्तू बघितली पाहिजे. अच्छा. नाहीतर व्यवसायाची वास्तू एकदम फ्लरिश आहे आणि घरातली वास्तू थोडीशी डिस्टर्ब आहे तर त्याचा कुठं ना कुठे ताळमेळ होत असतो. जसं की मी मगाशी पटकन त्यांना असं विचारलं की तुमचा स्वयंपाक कुठं होतो, करता तुम्ही? आता गंमत अशी की समजा त्यांची व्यवसायाची जागा प्रॉपर केली आणि घरामध्ये जर त्यांची पत्नी उत्तरेला किंवा दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करत असेल तर आलेला पैसा जळतो असं म्हणतो. म्हणजे कुबेराला जाळून स्वयंपाक होतो. म्हणून उत्तर आणि दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करणं निषिद्ध आहे. दक्षिणेला ज्या स्त्रिया तोंड करून स्वयंपाक करतात त्यांना पाठीचे आणि पोटाचे आजार होतात. आणि उत्तरेला तोंड करून जर स्वयंपाक करत असेल तर घरावरती कर्जबाजारी पण येतं, पैशाला पैसा लागत नाही, घरामध्ये कटकटी होतात, मनस्ताप होतात आणि घराचा जो कर्ता असतो तो आजारी पडण्याची शक्यता असते. बरोबर. सर, आता आपण वास्तुशास्त्र आणि देवघर या महत्वाच्या विषयावरती बोलतोय. तुम्हाला सगळ्यात पहिलं हेच विचारायचं की वास्तुशास्त्रानुसार देवघर नेमकं घरामध्ये कुठे असायला पाहिजे? मुळामध्ये आपण नेहमी डेफिनेशन देतो मी अनुश्री की ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या 4 गोष्टींमध्ये जर तुम्ही बघितलं तर ईशान्य या शब्दाची फोड केली तर ईशा म्हणजे ईश्वर मिळतो आणि त्याचा अन्य म्हणजे वसतिस्थान. आग्नेय म्हणजे अग्नीचं वसतिस्थान, निऋती म्हणजे मास्टर म्हणजे मालकाचं वसतिस्थान, वायव्य म्हणजे हवेचं वसतिस्थान. ह्या नावातच वास्तुशास्त्र आहे ना, म्हणजे कोणी आनंद पिंपळकर सांगू शकत नाही, हे दिशांमध्ये लिहिलेलं आहे. मग त्यानुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं हे अगदी स्पष्ट आहे. पण बऱ्याच वेळा फ्लॅट सिस्टीम मध्ये जर तुमच्याकडे ईशान्येला जागा नसेल, पर्टिक्युलर परफेक्ट ईशान्येला, तर तुम्ही कोणत्याही रूमच्या ईशान्येला देवघर स्थापन करू शकता. पण मला नेहमी गंमत वाटते अनुश्री की आपण जेव्हा जन्माला येतो आपले डोळे एवढे छान असतात, आपण कान चांगला ऐकू शकतो, हृदय व्यवस्थित धडधड करतं, लहानाचे मोठे आपण होतो
आणि एक दिवस असं होतं की एखाद्या वेळेस वय वाढतं आणि अटॅक येतो. अटॅक आल्यानंतर तो माणूस ऍडमिट होतो आणि डॉक्टर म्हणतात बरं झालं वेळेत तुम्ही आलात, आणि 5 मिनिटं उशीर झाला असता तर तुम्ही मेला असता. याचं ऑपरेशन होतं, 10 लाख खर्च करतो आणि गावभर हा त्या डॉक्टरचं गुणगान गातो. काय ते डॉक्टर, त्यांनी बघा 10 लाख घेतले पण मी असा खडखडीत बरा झालो. पण ज्या परमेश्वराने आम्हाला डोळे जन्मता चांगले दिले, ज्यांनी जन्मता आम्हाला हृदय चांगलं दिलं, ज्यांनी हातपाय दिले चांगले, त्यांनी आमच्याकडनं काही घेतलं नाही. डोळा बिघडल्यानंतर चष्मा बनवायला गेलो आपण, डोळे बघायला गेलो तर त्याचे पैसे पडतात, चष्म्याचे पैसे पडतात, लेन्स बसवायचे पैसे पडतात. पण परमेश्वरांनी नॅचरल लेन्स तुम्हाला आम्हाला दिल्यात तर त्याचं मात्र नाव आम्ही घेत नाही. तिथं मात्र बरीच मंडळी की देवच नाही म्हणतात, की देवच खोटा आहे असं म्हणतात. सर्व धर्मांमध्ये रमजानचा पवित्र महिना चालू आहे, ईसा मसीह असेल, मोहम्मद पैगंबर भगवान असतील, कोणताही धर्म काढा त्यामध्ये परमेश्वर आहे असं सांगितलं गेलेलं आहे. हा, नंतर त्या देवतांना मानणाऱ्या काही बुणग्या मंडळींनी त्या देवतांचा आणि या गोष्टींचा काहीतरी अवडंबर करून स्वतःच्या स्वार्थाकरता फसवणूक केली असेल, म्हणून ती लोक दोषी आहेत. धर्म किंवा देव हा दोषी नाहीये. आणि म्हणून ज्या परमेश्वराने आपल्याला हे सगळं फुकट दिलेलं आहे त्याचं नाव 1 मिनिट घ्यायला काय हरकत आहे. 50 लाखाचं घर बांधतात आणि लोक म्हणतात गुरुजी आता काय ते देवघराला जागाच नाही हो, कुठं जागा करायची, तेव्हा फार वाईट वाटतं. बरीच मंडळी देवघर हे त्या तुमचा स्वयंपाकोटा असतो त्या स्वयंपाकोट्याच्या खाली करतात. कित्येक मंडळींच्या घरामध्ये देवघरावरती इतकी धूळ असते, त्यापेक्षा ते देव ठेवायचे तरी कशाला ना. आमचं एकच म्हणणं आहे की मनोभावे परमेश्वराचं स्मरण 1 सेकंद का होईना करणं म्हणजेच परमेश्वराची सेवा आहे. पण जे ठिकाण असेल त्यातलं जे पंचमहाभूत आहे ईश्वराचं ते ईशान्येला असावं आणि त्यानं दिलेल्या फुकट गोष्टींचा जो आपण आनंद उपभोग घेतोय त्याकरता त्याचं स्मरण जरूर करावं. आणि देवांना दोष देतात बरं का, मला नोकरी नाही लागली, मला अमुक नाही झालं, देवानी माझं काय केलं, मी देवांचं एवढं करतो. अरे देवानी तुम्हाला जन्माला घातलं, त्यानंतर तुमची कर्म तुम्ही चांगली ठेवली नसतील तर त्याची कुठे ना कुठेतरी मागच्या जन्माची या जन्माची कर्मफळं मिळत असतात. त्यामुळे देवाला दोष देणं चुकीचं आहे. बरीच मंडळी देवतांच्या दर्शनाला जातात, वाटेत ऍक्सिडेंट होऊन मरतात. याचा अर्थ देव वाईट आहे का? असं नाही, ते त्यांचे कर्मभोग आहेत, त्यांच्या त्या कर्मात लिहिलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच देवतांना मानलंच पाहिजे. किती वाईट झालं तर ते आपल्या कर्माने होत असतं. आणि देवता ही आपली माऊली आहे आणि आई आपलं कधीच वाईट बघत नसते. खरंय खरंय, नक्की. नेमकं देवघर कुठे असावं आपण पाहिलं, कसं असावं ते पण पाहूया. पण त्याच्या आधी आपण एक फोन घेऊया. आपल्यासोबत प्रवीण आहेत ठाण्यावरनं. बोला प्रवीण, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, मी प्रवीण बोलतोय ठाण्यावरनं. हा बोला. आता माझं ऍक्च्युली ईशान्येला दरवाजा आहे. हा, आणि त्याच्यानंतर हॉल आहे आणि मग नंतर किचन आहे. बर. तर किचन मध्ये माझं देवघर आहे ते उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडे तोंड येतात देवाचे, तर चालेल का तसं? नाही चालणार. हा, विचारायचं. ईशान्येकडे म्हणजे ठेवायला, देवघर ठेवायला जागा नाही, दरवाजा आहे. बरं. कोणत्याच रूमच्या जागा नाहीये? कोणत्याच रूमच्या ईशान्येला? ईशान्येला दरवाजा येतोय. ईशान्य पूर्वेकडे तोंड आहे आणि ईशान्य आहे. तुमच्याकडे 3 रूम आहेत म्हणता ना? हा, 3 रूम आहे. मग किचन मध्ये ईशान्येला जागा आहे का? किचन मध्ये? हा, किचन मध्ये नंतर परत तोच दरवाजा सलग आहे, म्हणजे सलग आहे. कळलं, ठीक आहे. ओके, कळलं. काय काळजी करू नका, उत्तर देतो मी तुमचं. या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण नियम असं सांगितलं की कोणत्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवता असायला पाहिजे. आता यांच्या बाबतीत असं आहे की ईशान्येला दरवाजेच आहेत, म्हणजे एका लाईनीत 2-3 दरवाजे आहेत. त्यामुळं कोणत्याही रूमच्या ईशान्येला त्यांना देवघर ठेवणं शक्य नाही. त्यातल्या त्यात जर ईशान्येला जागा असेल तर ठेवावं, पण जर नसेल तर त्यांनी पश्चिम भिंतीला मधोमध पूर्वेकडे तोंड करून तुम्ही देवघर ठेवलं तरी चालू शकेल. पण ईशान्येकडनं तुमचा जो दरवाजा आतमध्ये येतो तर त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात चपला मात्र तुम्ही अजिबात काढायच्या नाहीत. आणि म्हणजे ईशान्य कोपऱ्यात म्हणजे देवतांचं जे तत्व आहे, जलतत्व आहे, त्याच्यावरती चपला काढू नका. केरसुणी किंवा आपण जो कुंचा असतो किंवा कचरा लावून ठेवतो तर ते तुम्ही करू नका. तुमच्या घरामध्ये कुठेही तुम्ही पश्चिम भिंतीला पूर्वेकडे तोंड करून तुम्ही तुमच्या देवघर ठेवा. पण आता जे घर तुम्ही देवघर दक्षिणेकडे तोंड करून ठेवलंय ते 100% चुकलेलं आहे. कारण दक्षिणेकडच्या देवता काम करत नाही. दक्षिणेला निगेटिव्ह आयन आहे, उत्तरेला पॉझिटिव्ह आयन आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनच्या भानगडीत न पडण्यापेक्षा सगळं पूर्व पश्चिम ठेवलेलं बरं. दक्षिणेकडे यमाचा वास आहे, यमपुरी आहे, पितृलोक आहेत, म्हणून दक्षिणेकडे तोंड करून फक्त आणि फक्त पितरच असतात. म्हणून गेलेले जे वयस्कर लोक आहेत, गेलेले जी पितर आहेत त्यांनाच आपण दक्षिणेकडे तोंड करून ठेवू शकतो. बाकी तुम्ही देवता, जिवंत माणसांचे फोटो, घड्याळ, कॅलेंडर पूर्व पश्चिमच लावलेली बरी.
तुम्ही आता पितरांचा विषय काढलाच आहे, तर आपण एक मेल फक्त घेऊया. स्वाती पवार यांचा पुण्याहून आलेला आहे. त्यांच्या देवघरात पितरांचे टाक पूजेत ठेवले आहेत, तर त्यांनी असं म्हटलंय की देवघरात ते ठेवावे का, आणि सासू सासरे त्यांचे जे आहेत ते तिथे झोपतात, तर ते चालेल का, आणि मुलांची अभ्यासाची जागा देवघरात केली आहे तर ती चालेल का? स्वाती पवारांनी त्यांचा पूर्ण घराचा नकाशा पाठवलेला आहे. त्यानुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची खोली केली आणि तिथंच त्यांचे वयस्कर सासू सासरे झोपतात. तर हरकत नाही. ईशान्य कोपरा हा वयस्कर व्यक्तींकरता उत्तम असतो, पण नवविवाहित दाम्पत्यासाठी मात्र ईशान्य कोपरा निषिद्ध मानला गेलाय. कारण एकत्र येण्याच्या ऍक्टिव्हिटीज नवविवाहित दाम्पत्य तिथे करत असतात, त्यामुळे तो कोपरा दूषित होण्याची शक्यता असते. म्हणून नवविवाहित दाम्पत्य शक्यतो नैऋत्य कोपऱ्यात किंवा वायव्य बाजूला, आई वडील जिवंत असतील तर वायव्य कोपऱ्यात चालू शकतात. आणि यांचे आई बाबा आहेत ते ईशान्य कोपऱ्यामध्ये त्या देवघरातच शयन करतात, तर ते चालू शकेल. ते वयस्कर आहेत, साधारण 60च्या पुढचे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की पितरांचे टाक पूजेमध्ये ठेवले. तर पूर्वी कसं असायचं की फार पूर्वी फोटो काढण्याची कला नव्हती, तर स्मरण कसं करायचं, तर मग त्याचा टाक बनवायचा. आणि तो टाक म्हणजे हे आजीचा टाक, हा आजोबांचा टाक, असे खंडीभर टाक. म्हणजे तुम्ही कोल्हापूर किंवा सांगली भागात गेले तर आपल्याला असं अगदी भरपूर बघायला मिळतं की पूर्वापार आलेले पितरांचे टाक. अगदी आत्ता गेलेला माणूस जरी असेल, त्याचे 100 फोटो जरी घरात असले तरी त्याचा टाक करून बसवतात. आणि तो बसवतात देवघरात बसवतात. मुळामध्ये पितृलोक, देवलोक हे विविध वेगवेगळे, अगदी बरोबर आहे, विविध लोक आहेत. तर त्यानुसार पितृलोकात स्थान हे देवघरात नसतं. म्हणजे याचा अर्थ ते देव नाहीत का, तर आहेत, पण ते पितृदेव आहेत. अच्छा. आणि ज्या पितरांनी आपल्याला आपलं शरीर दिलं, संपत्ती आपण त्यांची वारसा हक्काने घेतो, त्यांची टाक किंवा त्यांचे फोटो ठेवू नये असं पण बरेच लोक म्हणतात. पण ते साफ चूक आहे, ती कृतज्ञता आहे. ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला आणि जर ते नसतील आणि ज्यांनी आपल्या पदोपदी जर चांगल्या कामना केलेल्या आहे, तर त्यांचं स्मरण करणं जरूर गरजेचं आहे. त्यांनी काय करायला पाहिजे की ते जे पितरांचे टाक आहेत ते देवघरात, जर त्यांचं देवघर त्यांनी 10x10चं दाखवलंय, त्या देवघरातच त्यांनी उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून देवांपासून थोडे लांब ठेवले पाहिजे. आणि ते काचेचं स्टँड किंवा लाकडाचं स्टँड करून तिथं तुम्ही ते पितरांचे टाक ठेवू शकता. आणि अगदीच जर तुमच्याकडे तुमच्या वाडवडिलांचे फोटो असतील तर तुम्ही ते पितरांचे टाक पितृ पंधरवड्यामध्ये अभिषेक, पितृसुक्ताने अभिषेक करून तुम्ही ते विसर्जन करू शकता. या बाबतीत तुमचे कोणतेही गुरुजी तुम्हाला मार्गदर्शन करतील. ओके. तर वास्तुशास्त्र आणि देवघर याविषयीची चर्चा अशीच चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.